मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या 27 सप्टेंबर रोजीचे अपडेट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांसाठी चालू असलेले विविध आंदोलन त्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी माननीय तुकाराम बाबा यांनी काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत त्यांची बैठक झाली। त्याबरोबरच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासोबत सुद्धा तुकाराम बाबा यांची भेट झाली। या भेटीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांसाठी नेमकं पुढे काय करता येईल यावरती नक्की चर्चा झाली असेल। पण त्या अगोदरच तुकाराम बाबा यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्याच्या दृष्टीने जर काही सरकारकडून पाऊल उचलून घ्यायचं असेल तर त्या अगोदर विरोधी पक्ष आपल्या बाजूने असला पाहिजे। त्यासाठी त्यांनी सांगितलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार माननीय सुप्रियाताई सुळे, त्याबरोबर शरदचंद्रजी पवार साहेब, त्याबरोबर शिवसेना उभाटा गटाचे भास्कर जाधव साहेब या जे विरोधी पक्षातील प्रमुख नेते आहेत यांच्याशी आपल्याला समन्वय साधावा लागेल आणि त्यांना या प्रशिक्षणार्थ्यांच्या व्यथा सांगाव्या लागतील। त्यांना नुसतं निवेदन देऊन काही होणार नाही, त्यांच्यापर्यंत पोटतिडकीने या प्रशिक्षणार्थ्यांचा विषय पोहोचला पाहिजे, तरच या आंदोलनामध्ये किंवा या लढ्यामध्ये आपल्याला सकारात्मक दृष्टीने यश मिळेल। याच पार्श्वभूमीवरती तुकाराम बाबा हे विरोधी पक्षातील नेत्यांशी भेटीगाठी घेत आहेत व त्यांच्या परीने संपूर्ण प्रयत्न करत आहेत। त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या सहाय्यक संघटनेचे कार्याध्यक्ष माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब हे सध्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या दिल्ली दरबारी ठेवण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे। त्यांनी काल दिल्लीतील अनेक नेत्यांच्या भेटी घेण्याचा प्रयत्न केला। त्याबरोबरच काँग्रेसचे नेते व विरोधी पक्ष नेते असणारे राहुल गांधी यांची सुद्धा ते भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहेत। त्यांना सुद्धा त्यांनी भेटीसंबंधी ईमेल केला आहे। त्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना सुद्धा भेट घेण्यासाठी ते तिथे थांबलेले आहेत। त्याबरोबर आणखी 2 दिवस ते दिल्लीतच असून या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांसाठी मोठमोठ्या नेत्यांसोबत बैठकी घेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे। त्याबरोबरच या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांना महाराष्ट्रातून जर न्याय नाही मिळाला तर दिल्ली येथे जंतर मंतरवरती जर आंदोलन किंवा उपोषण करायची वेळ आली, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते जंतर मंतरवरती सुद्धा जाणार आहेत व तिथला आढावा बैठक घेणार आहेत। त्याबरोबरच पेमेंटचा जो मुद्दा आहे, बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी काल लाईव्ह मध्ये सांगितलं की आयुक्त कुठेतरी गेले असल्यामुळे सोमवार मंगळवारपर्यंत ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी इनवॉइस नंबर दिला त्या प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट त्यांच्या खात्यावरती जमा होतील। तर हीच अपडेट या व्हिडिओमध्ये तुम्हाला द्यायची होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या आंदोलनासंबंधी, उपोषणासंबंधी किंवा इतर अपडेट संबंधी सर्वात आधी तुम्हाला अपडेट मिळेल। आजच्या अपडेटमध्ये इथे थांबू, भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।